हिटलरचे तिसरे राईश 13व्या वर्षात असे रसातळाला गेले. या महान राष्ट्रातील कर्तबगार आणि शूर परंतु आंधळेपणे व्यक्तिपूजा बांधणाऱ्या जर्मन जनतेला या राईशनं अभूतपूर्व असं शक्तिमान करून सोडलं. कधीही जिंकले नव्हती एवढी भूमी या राईशनं आपल्या वर्चस्वाखाली आणली आणि हे घडते तोच हे तिसरे राईश एकाएकी संपूर्णपणे असे उन्मळून पडले की जगाच्या इतिहासात असा जय आणि असा पराजय कोणत्याही राष्ट्रानं कधी अनुभवला नव्हता. यापुढे अनुभवण्याची शक्यता नाही. 1918 साली असाच पराभव झाला होता. कैसर परागंदा झाला. राज्यपद संपुष्टात आलं. परंतु जर्मनीचं असं सरकार उरलं होतं. शरण आलेले परंतु जर्मनीच्या प्रतिनिधींचे ते सरकार तरी त्यावेळी शिल्लक होते. या सरकारजवळ त्याचं असं सैन्य उरलं होतं. 1945च्या या पराभवात तिसरे राईश गडपत झाले. त्यांचे अस्तित्वच पुसले गेले. जर्मनीत सरकार उरले नाही, शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक, वैमानिक आणि नाविक यांची अवस्था फक्त शरण आलेल्या कैद्यासारखी होऊन गेली. कपडा लत्ता, अन्न या प्राथमिक गरजांसाठीही सर्वसामान्य नागरिक जेत्यांच्या तोंडाकडे यावेळी पाहू लागला. ॲडॉल्फ हिटलरच्या काही चुकांमुळे आणि त्याच्या पाठीमागे आंधळेपणानं गेल्याचं पाप केल्यामुळे जर्मन जनतेची मातृभूमी या क्षणी छिन्न विछिन्न झाली होती. अन्न नव्हतं, निवारा नव्हता. सर्वत्र पडलेली घरं होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढावा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता. भीषण अंधार, मृत्यूदरीसारखा.